रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. 60व्या वर्षी या सवयी सोडा, नाहीतर दररोज तुम्ही कुमकुमत व्हाल. 60व्या वर्षानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. स्नायूंची ताकद हळूहळू कमी होते, हाडे कुमकुमत होतात, झोप कमी होते आणि पचन पूर्वीसारखे चांगले राहत नाही. पण सत्य हे आहे की अशक्तपणा हे वृद्धत्वाचं लक्षण नाही, तर वाईट सवयीचे परिणाम आहेत. जर तुम्हाला 60व्या वर्षी तरुणासारखे चपळ राहायचे असेल तर आजच काही सवयी सोडणे महत्त्वाचे आहे. कारण या सवयी तुमच्या शरीराची शक्ती दररोज कमी करत आहेत. तर 60व्या वर्षी किंवा त्याहून अधिक वयात सोडण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या 10 सवयींचा शोध घेऊया, अन्यथा तुम्ही दररोज कुमकुमत व्हाल. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, तर तो अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत पहा. सवय क्रमांक 1. सकाळी उशिरा उठणे. वयाच्या 60व्या वर्षी सर्वात मोठी चूक म्हणजे उशिरा झोपणे. बरेच लोक असा विचार करतात की त्यांच्याकडे आता काम नसल्याने त्यांनी उशिरा विश्रांती घ्यावी. पण सत्य हे आहे की उशिरा उठल्याने शरीराचे घड्याळ बिघडते. सूर्याच्या पहिल्या किरणांनी उठल्याने शरीराला व्हिटॅमिन डी तयार होण्यास मदत होते, रक्ताभिसरण सुधारते आणि मेंदूमध्ये सेरोटोनिन सारखे आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात. तर तुम्ही सकाळी 8 किंवा 9 वाजता उठलात तर तुमचे स्नायू आळशी होतात आणि तुमच्या हृदयावर दबाव येतो. म्हणून सकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान उठण्याची सवय लावण्याचा प्रयत्न करा. सवय क्रमांक 2 म्हणजे गतिहीन बसणे. वृद्धांमध्ये आणखीन एक मोठी चूक म्हणजे जास्त वेळ बसणे. शरीराची यंत्रणा जितकी जास्त वेळ निष्क्रिय असेल तितक्या लवकर ती गंजते. TV समोर बसणे किंवा दिवसभर अंथरुणावर पडून राहणे रक्ताभिसरण मंदावते, त्यामुळे पायामध्ये सूज, वेदना आणि अशक्तपणा वाढतो. दर 30 मिनिटांनी उठून 2 ते 3 मिनिटे चालावे. सकाळी आणि संध्याकाळी हलके चालावे. योगा, प्राणायाम किंवा स्ट्रेचिंग करावे. लक्षात ठेवा, चालणे हे खरे औषध आहे. जितके जास्त चालाल तितकेच तुम्ही निरोगी राहाल. सवय क्रमांक 3 म्हणजे खूप कमी खाणे किंवा वारंवार उपाशी राहणे. मित्रांनो, बरेच वृद्ध लोक असे म्हणतात की जर त्यांनी कमी खाल्ले तर ते आजारी पडणार नाहीत, परंतु प्रत्यक्षात यामुळे अशक्तपणा आणखीनच वाढतो. 60व्या वर्षानंतर शरीराला जास्त प्रथिने, कॅल्शियम आणि लोहाची आवश्यकता असते. जर तुम्ही कमी खाल्ले किंवा फक्त भाकरी किंवा भाज्यांवर जगलात तर स्नायू वितळू लागतात, अशक्तपणा येतो आणि ऊर्जेची पातळी कमी होईल. म्हणून तुमच्या आहारात दूध किंवा दही, डाळी आणि मूग, हिरव्या भाज्या आणि फळे यांचा समावेश करा. अन्न हलके ठेवा, परंतु पौष्टिक आणि नियमित ठेवा. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. सवय क्रमांक 4 म्हणजे वारंवार चहा किंवा कॉफी पिणे. 60 नंतर चहा किंवा कॉफीचे जास्त सेवन सर्वात सामान्य आहे. बरेच लोक दिवसातून 5 ते 6 वेळा चहा पितात आणि त्यांना वाटते की यामुळे त्यांना ऊर्जा मिळते. तथापि कॅफीन तुमच्या शरीरातून कॅल्शियम काढून टाकते आणि झोपेमध्ये व्यत्यय आणते आणि पोटात गॅस निर्माण करते. म्हणून दिवसातून 1 किंवा 2दा चहा किंवा कॉफी पिऊ नका. त्याऐवजी कोमट पाणी, लिंबू पाणी किंवा हर्बल टीची सवय लावा. नंबर 5. सवय क्रमांक 5 म्हणजे दुपारी लांब झोप घेणे. मित्रांनो, थोडी विश्रांती आवश्यक आहे, परंतु दुपारी लांब झोप शरीराची लय बिघडवते. 60 नंतर चयापचय मंदावते आणि दिवसा जास्त झोपेमुळे रात्री झोप कमी होऊ शकते. दुपारी 20 ते 30 मिनिटाची झोप घ्या. संध्याकाळी हलकीशी चालत जा आणि लवकर झोप. चांगली झोप हे उत्तम उपचार पद्धती आहे. ती स्मरणशक्ती, पचनशक्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. सवय क्रमांक 6 सतत TV किंवा मोबाईल फोन पाहणे. मित्रांनो, आजकाल सर्व वयोगटातील लोक स्क्रीनमध्ये बुडलेले असतात आणि वृद्ध लोकही त्याला अपवाद नाहीत. TV, मोबाईल फोन किंवा YouTube पाहिल्याने दृष्टी कमी होते, मेंदूवर ताण येतो आणि झोपेचा क्षय होतो. 60 वर्षानंतर स्क्रीन टाईम 2 तासापेक्षा जास्त नसावा.
त्याऐवजी धार्मिक ग्रंथ किंवा पुस्तक वाचण्यात, कुटुंबाशी किंवा मुलांशी गप्पा मारण्यात किंवा जुन्या छंदामध्ये रमण्यात वेळ घालवा. सवय क्रमांक 7, रात्री जड जेवण खाणे. मित्रांनो, बरेच वृद्ध लोक रात्री पूर्ण प्लेट अन्न खातात आणि नंतर थेट झोपी जातात. हे सर्वात धोकादायक सवयींपैकी एक आहे. रात्रीच्या वेळी पचनक्रिया मंदावते, त्यामुळे जड जेवणामुळे गॅस, आम्लता, रक्तातील साखरेचे चढउतार आणि झोपेची समस्या उद्भवू शकते. रात्री 7 वाजेपर्यंत हलके सहज पचणारे जेवण खा, जसे की किदलया, मूग, खिचडी किंवा सूप. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात किंवा तुम्हाला तो कसा वाटला, कृपया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. सवय क्रमांक 8, दारू किंवा तंबाखूचे व्यसन. बरेच लोक असे मानतात की थोडेसे दारू किंवा सिगारेटचा धूर ठीक आहे, परंतु 60 नंतर शरीराची स्वतःला स्वच्छ करण्याची क्षमता कमी होते. म्हणून दारू किंवा सिगारेट किंवा तंबाखूचा एक थेंब देखील विषासारखा काम करतो. ते यकृत कुमकुमत करते, रक्तदाब वाढवते आणि झोपेची गुणवत्ता कमी करते. जर तुम्हाला खरोखर दीर्घायुष्य हवे असेल तर यापासून ताबडतोब दूर राहा. सवय क्रमांक 9, औषधांकडे दुर्लक्ष करणे. ही चूक खूप सामान्य आहे. बरेच वृद्ध लोक वेळेवर औषधं घेत नाहीत किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय ती घेणे थांबवतात. हे अत्यंत धोकादायक आहे, कारण रक्तदाब किंवा साखरेची औषधं अचानक बंद केल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. व्हिटॅमिनची कमतरता शरीराला अंतर्गत कुमकुमत करते. म्हणून तुमच्या डॉक्टरांच्या निर्देशानुसार आणि दिलेल्या वेळेनुसार सर्व औषधे घ्या. दुसऱ्यांच्या सल्ल्यानुसार तुमची औषधं बदलण्याची चूक कधीही करू नका. सवय क्रमांक 10, दिवसभर कमी पाणी पिणे. मित्रांनो, 60 नंतर तहान कमी होते, पण शरीराला पूर्वी इतकेच पाणी हवे असते. तर तुम्ही दिवसातून फक्त 3 ते 4 ग्लास पाणी प्याल तर शरीरात विषारी पदार्थ जमा होतात, रक्त घट्ट होते आणि बद्धकोष्ठता वाढते. दररोज किमान 8 ग्लास पाणी प्या. कोमट पाणी सर्वोत्तम आहे, त्यामुळे पचन सुधारते आणि सांधेदुखी कमी होते. सवय क्रमांक 11, मानसिक ताण तणाव दूर ठेवा. बरेच वडीलधारी लोक जुनी भांडणे, अपवाद किंवा दुःख मनात दाबून ठेवतात, पण मानसिक ताण शरीराला कोणत्याही आजारा इतकेच कुमकुमत करतो. ताणतणावामुळे झोपेचा त्रास होतो, रक्तदाब वाढतो, रोगप्रतिकारक शक्ती कुमकुमत होते. म्हणून जुन्या गोष्टी विसरून जायला शिका. प्रार्थना करा, ध्यान करा आणि मन शांत ठेवा. आनंदी राहणे हे सर्वोत्तम औषध आहे. सवय क्रमांक 12, पायांची काळजी दुर्लक्षित करणे. मित्रांनो, बहुतेक वडीलधारी लोक त्यांच्या पायाकडे लक्ष देत नाहीत, तर कुमकुमतपणा पायापासून सुरू होतो. दररोज पाय धुवा आणि त्यांना तेलाने मालिश करा. कोमट पाण्यात मीठ टाकून 10 मिनिटे त्यामध्ये पाय भिजवा आणि आरामदायी बूट घाला. मजबूत पाय हे मजबूत शरीरासारखेच असतात. नंबर 13, डॉक्टरांचा सल्ला न घेता सप्लिमेंट घेणे. आजकाल वृद्ध लोक स्वतःहून कॅल्शियम, विटॅमिन्स, मल्टीविटॅमिन्स, एनर्जी ड्रिंक्स घेऊ लागलेत. पण चुकीच्या सप्लिमेंटमुळे यकृताचे नुकसान, हाडांचे असंतुलन किंवा पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. डॉक्टर किंवा आयुर्वेद तज्ज्ञाचा सल्ला घेतल्यानंतरच कोणतेही सप्लिमेंट घ्या. सवय क्रमांक 14, सूर्यप्रकाश टाळणे. 60 वर्षानंतर बहुतेक लोक सूर्यप्रकाशापासून दूर राहतात, तर ते व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्रोत आहे. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कुमकुमत, हाडे, स्नायू दुखणे किंवा थकवा येतो. दररोज 15 ते 20 मिनिटे सौम्य सूर्यप्रकाश घ्या. सवय क्रमांक 15, एकटे राहणे आणि सामाजिक अंतर. मित्रांशी आणि लोकांशी संपर्क साधणे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. एकटे राहिल्याने नैराश्य आणि स्मृतिवंश वाढतो. मित्रांना भेटा, शेजाऱ्यांशी बोला, सामाजिक कार्यात किंवा मंदिरात वेळ घालवा. लक्षात ठेवा, हसरा चेहरा सर्वात जास्त काळ जपतो. म्हातारपण हा आजार नाही,
तर आयुष्यातील दुसरी संधी आहे, जिथे तुम्ही तुमच्या अनुभवांनी नवीन सुरुवात करू शकता. त्यासाठी आजच या 15 सवयी सोडणे महत्त्वाचे आहे. लवकर उठा, चाला, घाम गाळा, हलका पौष्टिक आहार घ्या, ताणतणाव सोडून द्या आणि हसत राहा. शरीरासोबतच वय वाढते, पण तुमच्या सवयीसोबत कमजोरी वाढते. जर तुम्हाला तुमचे शरीर 30व्या वर्षीसारखे चपळ राहावे असे वाटत असेल, तर 60व्या वर्षी या सवयी सोडून द्या आणि चांगल्या सवयी अंगीकारा. जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या पालकांसोबत मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी आजपासूनच माझ्या वाईट सवयी सोडत आहे असा निश्चय करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.